नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात यामिनी रानडे यांच्या त्रिदल या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, यामिनी रानडे लिखित आत्मभान. सुलभा, अगं माझं जाण्याचं काय ठरवू? तू राहशील का एकटी? वसंतरावांनी परत एकदा तोच प्रश्न सुलभाताईंना विचारला. हे बघा, तुम्ही आता शांत मनानं तुमची जायची तयारी करा. माझी अजिबात काळजी करू नका. शेजारची रश्मी येईल माझ्या सोबतीला, किंवा अगदीच कंटाळा आला ना तर तळेगावला आईकडे जाईन मी. आजपर्यंत सुलभाताईंना कधीच एकटं राहायची वेळ आलेली नव्हती. लग्न झालं तेव्हा त्यांचं एकत्र कुटुंब होतं. घरात सासू सासरे दीर दोघी नणंदा होत्या. सतत पाहुणे असायचेच. काही वर्षांनंतर नणंदा सासरी गेल्या. दीराचं लग्न होऊन तो वेगळा राहायला लागला. सुलभाताईंचा संसारही बहरला होता. सुनील आणि सागर दोन्ही मुलात 2 वर्षांचंच अंतर होतं. त्यांना सांभाळताना दिवस कसा जाई ते समजत नसे. कालौघात सासू सासरे गेले आणि रिकाम्या घरात सुलभाताईंना करमेन असं झालं. पण हळूहळू या चौकोनी कुटुंबाचीही त्यांनी सवय करून घेतली. माणसांची आवड असणाऱ्या सुलभाताईंना घरात एकटं राहणं म्हणजे शिक्षा वाटे. तेवढ्यासाठी त्यांनी एका मुलाला सकाळच्या आणि एकाला दुपारच्या शाळेत घातलं. पुढे शाळा संपून मुलं कॉलेजमध्ये जायला लागली, पण दोघांची घरी ये जा सुरूच असे. त्यामुळे सुलभाताईंना कधी एकटं राहायची वेळच आलेली नव्हती. पण आता सुनील ऑफिसच्या कामासाठी मुंबईला गेला होता. सागर ट्रेकिंगला गेला होता आणि वसंतरावांच्या ब्रिजच्या स्पर्धा असल्याने त्यांना नागपूरला जायचं होतं. वसंतराव पुण्यातल्या एका अव्वल दर्जाच्या संघाकडनं खेळत असत. त्यांनी अनेक बक्षिसं मिळवलेली होती. ते नाही म्हणाले असते तर सगळ्यांचं जाणं रहित झालं असतं. म्हणून सुलभाताई हो म्हणताच त्यांनी बॅग भरायला सुरुवातही केली. वसंतरावांची पहाटेची गाडी होती. ते गेल्यानंतर लगेच काही काम नसल्यामुळे सुलभाताई पडून राहिल्या होत्या. पडल्या पडल्या त्यांना रोजची धांदल आठवत होती. 2दा चहा, मुलांना नाश्त्यासाठी काहीतरी करायचं, सुनीलचा पोळी भाजीचा डबा करायचा, वसंतराव जेवून ऑफिसला जाणार म्हणून घाईनं स्वयंपाक करायचा. रविवारी मात्र सर्वजण उशिरा उठायचे. पण सुलभाताईंना लवकर उठावंच लागत असे, कारण कामवाली बाई रविवारी कामाला येत नसे. त्यामुळे आजच्या इतकी निवांत सकाळ त्यांनी कधी अनुभवलीच नव्हती. निवांतपणा असला तरी नुसतंच लोळत पडायचा त्यांना कंटाळा आला. मग त्यांनी सकाळी मंडईत जायचं ठरवलं. चांगले आवळे मिळाले तर मोरावळा सुपारी करायचा बेत केला. त्याप्रमाणे भरभर आवरून त्या 9 वाजताच बाहेर पडल्या. मंडईत भाजी घेत असताना त्यांना विमल भेटली, त्यांची बालपणाची मैत्रीण. नगरला दोघी एकाच शाळेत होत्या. मॅट्रिकपर्यंत एकाच वर्गात होत्या. मग नंतर लग्नही बरोबर झाली. दोघींना पुण्यातलं सासर मिळालं, पण लग्नानंतर सासरच्या वेळी त्यांनी स्वतःला इतकं सामावून घेतलं की त्यांना वेगळं अस्तित्व उरलं नाही. नगरला माहेरी बरोबर गेल्या तर भेट होत असे, पण नंतर सुलभाताईंचे वडील गेले. त्यांच्या भावाचं बिऱ्हाड तळेगावला होतं, त्यामुळे नगरशी असलेला त्यांचा ऋणानुबंध संपला. मग पुण्यालाच कधीतरी रस्त्यात भेट होत असे. ठराविक प्रश्नांची देवघेव होत असे. दोघी एकमेकींना घरी बोलवत असत, पण कोणालाच जायला जमत नसे. पुरुषांची मैत्री लग्नानंतर टिकून राहते, पण अगदी जिवलग मैत्रिणीसुद्धा लग्नानंतर दुरावतात. आज तीच विमल सुलभाताईंना घरी चलण्याचा आग्रह करत होती. अगं, अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे घर माझं. आत्ता घरात फक्त मधुराच आहे, त्यामुळे निवांत गप्पा मारता येतील. सुलभाताईंनाही आज घरी जायची घाई नसल्यानं त्याही लगेच तयार झाल्या. घरी जाताच विमलनं मुलीशी ओळख करून दिली. मधुरा, अगं ही सुलभा मावशी. आणि सुलभा,
ही माझी धाकटी मुलगी मधुरा. पाहता क्षणी सुलभाला मधुरा आवडली होती. काळी सावळी असली तरी स्मार्ट होती. मम्मी, तू शाळेतल्या आठवणी सांगताना सुलू 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 करतेस, तीच ही मावशी ना? मधुराचं बोलणंही नावाप्रमाणे मिठ्ठास होतं. अगं ये ना, ये सुलभा. अगं मधुरा, मावशीला आत तर येऊ दे. इतक्या वर्षानंतर भेटून सुद्धा दोघींच्या गप्पा चांगल्याच रांगल्या. आठवणींच्या सरी दोघी चिंब भिजत होत्या. विमले, अगं आज इतकं मोकळं वाटतंय. नाहीतर नेहमी आपली घरी जायची घाई. इतका निवांतपणा कधीच नसतो. नवऱ्याचा आणि मुलांचा ताल सांभाळताना मी सतत टेन्शनमध्ये असते. सुलभे, तुला ना आमच्या मधुराकडनं ट्रेनिंग द्यायला हवंय. अगं बाई, आता या वयात कसलं ट्रेनिंग देतेस मला? सुलभे, अगं सुरुवातीला माझंही तुझ्यासारखं व्हायचं. प्रत्येक गोष्टीचं दडपण यायचं. सारखं दुसऱ्याच्या तालावर नाचायचं. पण मधुरा मोठी झाली आणि तिनेच माझे डोळे उघडले. मला म्हणाली, मम्मी, अगं कधीतरी तुझ्या मनाप्रमाणे वाग ना. एक दिवस बाबांनी चहा करून घेतला तर काय हरकत आहे? मम्मी, आत्ता तुझी काहीही चूक नाही आहे. मग तू कशाला सॉरी म्हणतेस? मधुरा अधूनमधून माझं असं ब्रेन वॉशिंग करते, त्यामुळे माझ्याही विचारात खूप फरक पडलाय. विमल, अगं आपण तर लहानपणी वडिलांशी बोलायला सुद्धा घाबरत असू. लग्नानंतर नवरा म्हणेल तसंच करत आलो आणि आता मुलं मोठी झाल्यावर त्यांचंही ऐकावंच लागतं. एकूण काय, आपण नेहमी दुसऱ्याच्या मनासारखं वागत आलोय. या आजच्या पिढीच्या मुली सगळ्यांचं ऐकून घेतात, पण स्वतःच्या मनाला पटेल ते करतात. अगं मधुरा आणि तिच्या मैत्रिणी यांची बोलणी मी ऐकली ना की मला 2 पिढ्यातला फरक लगेच जाणवतो बघ. मधुरा मोठी झाल्यावर तीच मला एक एक गोष्टी शिकवायला लागली. मीही तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. अगं त्यांची काही मतं मलाही पटायला लागली. दोघींच्या गप्पा इतक्या रंगल्या की त्यांना 12 वाजलेलेही समजलं नाही. मधुराने चहा केल्यामुळे विमलला उठायची वेळच आली नाही. कितीतरी दिवसांनंतर सुलभाला आयता चहा मिळालेला होता. मग विमलने सुलभाला जेवायलाच थांबवून घेतलं. त्यामुळे दुपारी मधुराशीही मनसोक्त गप्पा झाल्या. मधुराच्या लाघवी बोलण्यात सुलभा रमून गेली. ती घरी जायला निघाली तेव्हा मधुरानं तिला एक कागद आणून दिला आणि सांगितलं, मावशी, आमच्या सहेली ग्रुपतर्फे आम्ही एक सर्व्हे करतोय. त्यासाठी आम्ही ही प्रश्नावली तयार केली आहे. तू ती सावकाश भरून दे. अगं अजून 3-4 दिवस मी घरी एकटीच आहे. अगदी निवांतपणे वाचून भरून देते. प्रश्नावली घेऊन सुलभा घरी आली. विमल आणि मधुराशी झालेल्या गप्पांमुळे तिला एकदम फ्रेश वाटत होतं. घरात थोडीफार आवराआवरी करून तिने ती प्रश्नावली काढली. तिची उत्सुकता तिला स्वस्थ बसू देत नव्हती. प्रश्नावलीत पहिलाच प्रश्न होता, तुमच्या आवडीचा पदार्थ तुम्ही करता का? तुमचे छंद जोपासता का? दोन्ही प्रश्नांची उत्तरं नाहीच होती. कारण घरात होणारे पदार्थ नवऱ्याचे किंवा मुलांच्याच आवडीचे होतात. आवर्जून स्वतःला आवडतो म्हणून एखादा पदार्थ केल्याचं तिला काही आठवत नव्हतं. तिला बागकामाची आवड होती. माहेरी तिने अनेक फुलझाडं लावली होती, पण इथे ओनरशिप फ्लॅटमध्ये झाडे कुठे लावणार? एकदा तिने बाल्कनीत ठेवण्यासाठी थोड्या कुंड्या आणल्या. पण बाल्कनीत घाण होईल, उभं राहायला अडचण होईल म्हणून तिघांनीही खूप आरडाओरडा केला. शेवटी तिने रागारागाने सगळ्या कुंड्या देऊन टाकल्या. पण तिघांपैकी कुणीही काहीही बोललं नाही. मधुरा म्हणाली, मावशी, तुम्ही कुंड्या काढून टाकल्यात ना, हे तुमचं चुकलं. तुम्ही त्यांना सरळ सांगायचं, मला फुलझाडं आवडतात, दुसरीकडे कुठेही जागा नाही आहे, म्हणून बाल्कनीत मी थोडी बाग करणार. पण असं स्पष्ट बोलणं तिला कधी जमलंच नव्हतं. पुढचा प्रश्न होता, तुमच्या मुलांबद्दल तुम्ही तुमच्या जबाबदारीवर एखादा निर्णय घेतलाय का? शक्यच नव्हतं.
एकदाच तिने निर्णय घेतला होता. तो प्रसंग अगदी काल घडल्यासारखा तिला आठवत होता. मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागली होती. सुनीलच्या मित्रांनी अचानक दुपारी पोहायला जायचं ठरवलं. सागर 2च वर्षांनी लहान होता, त्यामुळे सुनीलचे मित्र त्याचेही मित्रच होते. तोही त्यांच्याबरोबर पोहायला जाण्यासाठी हटून बसला. ते सगळेही म्हणाले की आम्ही त्याला घेऊ सांभाळून. म्हणून त्यांनी सागरलाही पाठवलं. वसंतराव घरी आल्यावर त्यांना हे समजलं. त्यावेळी सुलभाला ते खूप बोलले. तेव्हापासून आजपर्यंत तिने एकही निर्णय एकटीनं घेतलेला नव्हता. मुलं विचारत, आई ट्रिपला जाऊ का? ती म्हणत असे, आधी बाबांना विचारा. क्लास कुठला लावायचा, कोणत्या कॉलेजात जायचं, सगळं वसंतराव ठरवत असत. घरात सर्वांच्या विरोधात तुम्ही तुमच्या मताला चिकटून राहता का, हा पुढचा प्रश्न होता. आणि तो प्रश्न वाचून सुलभाला हसायला आलं. घरात आपलं मत विचारतंय कोण? घरातल्या प्रत्येकाला वाटतं की त्यांचं मत तेच आपलं मत. आपल्याला कायम गृहीतच धरलं जातं. वेगळं मतच नसेल तर त्याला चिकटून राहायचा प्रश्न येतोय कुठे? पुढचा प्रश्न होता, तुम्हाला आवडतात म्हणून काही गोष्टी घरातली माणसं करतात का? मनात आलं, घरातल्यांना आपली आवड मुळात कळली पाहिजे. आपली आवडच माहिती नसेल तर आवडीच्या गोष्टी करतील कशा? आर्थिक व्यवहारात तुमचा सल्ला कधी विचारला जातो का? आर्थिक व्यवहार पुरुषांनीच बघायचे असं पहिल्यापासून मनावर बिंबवलं असल्यानं सल्ला देण्याची कधी वेळच आली नाही. त्यातून नोकरी करत नसल्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य हे नव्हतंच. पुढे प्रश्न होता की एकट्याच जाऊन एखादी मोठी खरेदी करता का? नाही. अनेक प्रश्नांना नाही हेच उत्तर होतं. नंतरचा प्रश्न होता, तुम्हाला बाहेर जाण्याचं स्वातंत्र्य आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर नाही असं देता येणार नाही, कारण बाहेर जाण्याचं स्वातंत्र्य आहे. फक्त त्याला काही अटी आहेत. कुठे जाणार ते सांगून जात जा. केव्हा परत येणार, आमच्या सगळ्यांच्या वेळा सांभाळून जात जा. मग एवढी तंत्र सांभाळून जाण्यापेक्षा न जाणं बरं वाटतं. एक जरा धीट प्रश्न सुद्धा होता. आपल्याला मूल केव्हा व्हावं, 2 मुलात किती अंतर असावं, किती मुलं असावीत, हे ठरवताना तुमचं मत विचारात घेतलं होतं का? का त्यांची मतं तुमच्यावर लादली गेली? सुलभाला आठवलं, पहिलं मूल लवकर होऊ दे असा वडील मंडळींचा सूर होता. पहिला मुलगा झाल्यानं सगळ्यांना आनंद झाला. सुलभाला दुसरं मूल लगेच नको होतं. पण सासूबाई, वसंतराव म्हणाले, एकाबरोबर दुसरं वाढतं. आणि 2च वर्षाच्या अंतरानं दुसरा मुलगा झाला. सुलभाला मुलीची हौस होती, पण वसंतरावांनी तिला ऑपरेशन करून घ्यायला सांगितलं. आणि त्याही वेळी तिचं काही चाललेलं नव्हतं. अशा अनेक कडू आठवणी त्या प्रश्नानं सुलभाला आठवल्या. त्या कडू आठवणींचा आवंढा गिळत तिने पुढचा प्रश्न वाचला. संसाररूपी रथाची पती पत्नी ही 2 चाकं समजली जातात, तर तसा दर्जा तुम्हाला मिळाला का? का कायम तुमचं स्थान दुय्यमच राहिलं? आपल्यावर लहानपणापासून झालेल्या संस्कारांमुळे आपणच पतीला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानत असतो. पती परमेश्वर हे शिकवलेलं असतं. त्यामुळे स्त्रिया स्वतःला दुय्यम समजत असतात. मग त्यांना समान दर्जा मिळणं शक्यच नाही. आपल्या पुरुषप्रधान समाजात स्त्रीचं स्थान दुय्यम आहे. पुढे विचारलेलं होतं की आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य हवं असं कधी वाटलं नाही का? स्त्रीनं घर सांभाळायचं अशी शिकवण असल्यानं असं कधी वाटलंच नाही. आणि वाटलं त्यावेळी नोकरी करायचं वयच राहिलेलं नव्हतं. ती प्रश्नावली वाचून सुलभा अंतर्मुख झालेली होती. ती स्वतःच्या वागण्याची समीक्षा करत होती. घरात एकटीच असल्यानं ती त्याच विचारात गुरफटून गेलेली होती.
दुसऱ्या दिवशी तिने तिच्या आवडीचा स्वयंपाक केला. ठरल्याप्रमाणे विमल तिच्याकडे जेवायला आली. जेवून लगेच दोघी मॅटिनीला गेल्या. पिक्चर संपल्यावर खरेदीला जायचा बेत आधी ठरलेलाच होता. सुलभानं भिंतीवर लावण्यासाठी स्वतःच्या आवडीचं एक निसर्ग चित्र घेतलं. मराठी भावगीतांच्या 2-3 कॅसेट्स घेतल्या. पिस्ता कलरचं फुलापानांच्या डिझाईनचं कापड पडद्यासाठी घेतलं. विमलनंही बारीक सारीक खरेदी केली. नंतर जुन्या आठवणींना उजाळा देत कावरेमध्ये आईस्क्रीम खाल्लं आणि मग रमत गमत घरी आल्या. दुसऱ्याच दिवशी सुलभानं पडदे शिवले. हॉलमध्ये निसर्गचित्र लावलं. नवीन शिवलेले पडदे घरात लावून टाकले. नंतर सुलभानं संपूर्ण घर आपल्या आवडीनं सजवलं. नंतरचा एक दिवस झाडं लावण्यासाठी कुंड्या तयार करण्यात घालवला. नुकत्याच फुललेल्या प्राजक्तांच्या फुलासारखी ती टवटवीत दिसत होती. वसंतराव, सुनील, सागर तिघेही परत आले. प्रत्येकालाच घराच्या बाह्यरूपात झालेला बदल जाणवला. अरे वा वा वा, तुझी ही निवड चांगलीच आहे, वसंतराव म्हणाले आणि तेवढ्या एका वाक्यानेही सुलभाला बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या प्लेट्स तिने टेबलवर मांडल्या. टोमॅटो, कोथिंबीर, शेव आणि खोबरं घालून त्या प्लेट्स सजवलेल्या होत्या. वर लिंबाची फोड ठेवली होती. प्लेटमध्ये उपमा बघून तिघंही नाराज झाले आणि अगदी एका सुरात म्हणाले, हे काय, आज उपमा? हो, आज उपमाच. मला आवडतो ना, म्हणून केलाय. नेहमी तुम्हाला आवडणारा शिरा करते आणि मला आवडत नसून खाते. आज तुम्ही उपमा खा. तिघेही अवाक होऊन सुलभाकडे बघायला लागले. आज सुलभानं सर्वांबरोबर नाश्ता करून आणखीन एक धक्का दिला. आपापलं आवरून तिघेही बाहेर पडले. संध्याकाळी वसंतराव घरी आले. दार बंद होतं. घरातून मराठी गाणी ऐकू येत होती. त्यांनी बेल वाजवली. सुलभानं दार उघडलं. अगं सुलभा, ही कॅसेट कोणाची आणली आहेस? कुणाची मागून नाही आणलेली, मीच विकत आणली आहे. मला आवडतात मराठी भावगीतं ऐकायला. वसंतराव सुलभाकडे बघतच राहिले. 4 दिवसात हिच्यात केवढा बदल झालाय. सुलभाची ही आवड निवड असू शकते हे त्यांनी एवढ्या वर्षात अनुभवलंच नव्हतं. तिची स्वतंत्र मतं त्यांनी कधी ऐकलीच नव्हती. नवीन विचारांच्या परिसस्पर्शानं सुलभाचा मनमोर पिसारा फुलवून नाचत होता. वसंतराव विचार करत होते, स्वतंत्रपणे उडण्याचं बळ हिच्या पंखांना दिलं कोणी? श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात यामिनी रानडे लिखित कथा आत्मभान. कथा तुम्हाला आवडली असेल, कथेचा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट जरूर करा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा आणि आपल्या सगळ्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर ही कथा शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, त्या सर्वांना माझ्या वतीनं दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती जरूर करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय, या फोटोला क्लिक केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करता येतं हे ध्यानात घ्या. काही जणांना जर चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर जॉईनचं बटन दाबून मेंबरशिप घ्यायला काहीच हरकत नाही. चॅनलच्या मेंबर्ससाठी आपण किमान 15 दिवसातनं एक तरी कथा अपलोड करतो, हे लक्षात घ्या. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.